प्रगती परिचारिका शासकीय कर्करोग रुग्णालय छत्रपती संभाजीनगर. कोलकाता येथे झालेल्या महिला डॉक्टरांच्या रेप व मर्डर या केसबद्दल खूप दिवसापासून आंदोलन चालू आहे. डॉक्टर्स किती दिवसापासून अविरत यासाठी झटत आहेत. यासाठी सरकारने योग्य तो ठोस निर्णय घ्यावा व दोषींना आरोपींना शिक्षा द्यावी. यासाठी आमच्या सर्व नर्सेसचा या आंदोलनाला पाठिंबा आहे व सरकारला अशी विनंती आहे की वारंवार अशा गोष्टी होत आहेत तर या थांबवण्यासाठी लवकरात लवकर कायदेशीर उपाययोजना करावी. यानंतर कुठल्याही व्यक्तीची हिंमत झाली नाही पाहिजे. असे कृत्य करताना त्याला भीती वाटली पाहिजे. नाव सांगा. आपलं नाव? सुप्रिया मोहिते. तर आज मार्च संपाचा हा 8वा दिवस आहे. गेल्या 8 दिवसापासून आपण पाहत आहोत की सर्व निवासी डॉक्टर आहेत ते संपावर आहेत. आज त्याचबरोबर या निवासी डॉक्टरांना नर्सिंग असोसिएशननी मोठ्या प्रमाणावर साथ दिलेली आहे. आज शासकीय कर्करोग रुग्णालयामध्ये सर्व निवासी डॉक्टर तसेच सर्व नर्सिंग स्टाफ आम्ही मिळून निदर्शने करत आहोत. तर आज सुप्रीम कोर्टामध्ये जी केस चालू आहे त्या सुप्रीम कोर्टामध्ये आज त्याची सुनवाई आहे. तर याकडे सर्व भारतातील सर्व डॉक्टर लोकांचं लक्ष लागून आहे. तर यावर कोर्टाचा काय निर्णय येत आहे. त्याचबरोबर जे सेंट्रल हेल्थकेअर प्रोटेक्शन ॲक्ट आहे तीही आमची मागणी आहे. प्रामुख्याने आमची दुसरी मागणी जी आहे CPAची त्याच्यावरही सरकारकडून अद्यापही कुठलाही पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स आलेला नाही आहे. तर आमची सरकारलाही विनंती आहे की लवकरात लवकर CPAबद्दल सरकारने आपला जो काही निर्णय आहे तो लवकरात लवकर निर्णय द्यावा. जेणेकरून आम्हालाही जो संप चालू आहे तो लवकरात लवकर संपावा अशी आमची इच्छा आहे. जेणेकरून रुग्णांचे हाल होणार नाही. म्हणूनच एक विनंती आहे सरकारला की CPAबद्दलचाही जो निर्णय आहे तो लवकरात लवकर घेण्यात यावा. कोर्टाचा जो निर्णय आहे तुम्हाला तो मान्य राहील? आज कोर्टाचा निर्णय राहील. जो काही निर्णय असेल तो आम्हाला नक्कीच मान्य असेल. पण कोर्टाचा निर्णय जो आहे ते जर पीडितेला आहे जी पीडित आहे किंवा जिचा खून करण्यात आलेला आहे अशा निवासी डॉक्टरला न्याय मिळेल अशीच आशा आहे कोर्टाकडून आपल्याला. मी डॉक्टर रोहन गायकवाड, प्रेसिडेंट आहे मार्च छत्रपती संभाजी. आज आपण मार्च संघटनेने जो संप आणि आंदोलन चालू आहे तो संप आणि आंदोलनाचा 8वा दिवस. परंतु अद्यापही सरकारला कोणत्याही प्रकारची जाग आलेली नाही आहे. आणि ते जी घटना घडलेली अगदी निंदनीय घडलेली जी कलकत्ता ठिकाणी डॉक्टरनं रेप आणि त्यांचं मर्डर करण्यात आलेलं आहे त्यानंतर ही केस बंद होत नाही. तोच उत्तराखंड ठिकाणी परिचारिकेवर अन्याय व अन्याय करण्यात आलेले आहे. या गोष्टीसाठी मार्च संघटनेबरोबर महाराष्ट्र राज्यातील परिचारिकांच्या पूर्ण संघटना त्यांना पाठिंबा दिलेला आहे. जोपर्यंत महिला आपल्या सुरक्षित नाही तोपर्यंत आपल्याला हे आपले आंदोलन असंच लगातार कंटिन्यू चालू ठेवावं लागेल. कारण जोपर्यंत महिला आपल्या सुरक्षित नाही तोपर्यंत आपण हरलोय असं आपल्याला एक दृष्टिकोन आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागेल. कारण ज्या ठिकाणी महिला डॉक्टर असतील परिचारिका असतील त्या आपली जीवाची बाजी लावून 24 तास काम करत आहे आणि त्याही जर सुरक्षित नसेल तर यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणतीच नाही. जोपर्यंत हा ॲक्ट सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट जोपर्यंत मजबूत होत नाही तोपर्यंत अशा घटना थांबणार नाही असे वाटते. महाडने पुकारलेल्या संपाला परिचारिका संघटनेचा पूर्ण पाठिंबा राहील व हा लढा पूर्णपणे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत असं पद्धतीने चालू. तुमच्या मागण्या जर मान्य झाल्या तर तुमचं आंदोलन किती दिवस कसं राहणार आहे? जोपर्यंत मागण्या सकारात्मक मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन हे कंटिन्यू चालू आहे. जोपर्यंत सकारात्मक मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत. आपलं नाव? मी महेंद्र बनसोडे, जिल्हा सचिव महाराष्ट्र राज्य परिषद संघटना छत्रपती संभाजीनगर. संदर्भात आणि काय आपल्या मागण्या आहेत? सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट हा इम्प्लिमेंट करण्यात यावा. कारण डॉक्टरांना 23 ज्या डॉक्टरांना सुद्धा मिळत नाही तर डॉक्टर 24 तास कुठल्याही प्रकारचे आवाज नाही